नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। 9 फेब्रुवारी शनिवार संबंधीच्या महत्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत। सर्वप्रथम राफेल संबंधी परत एकदा गदारोळ झालेला आहे। संरक्षण मंत्रालयात तसंच करार समिती या फ्रान्सशी बोलणं चालू होतं, संरक्षण मंत्रालय आणि करार समितीचं। त्याच वेळेस पंतप्रधान कार्यालयानेही फ्रान्सशी राफेलची बोलणी केली, अशा आशयाचं जे काही न्यूज होती ती द हिंदूने दिली होती। आणि या हस्तक्षेपामुळं जी काही करार समिती होती तिची विश्वासार्हता संपुष्टात येते आणि अशी दुहेरी चर्चेचा फायदा फ्रान्सला मिळतो। म्हणजे एकीकडे संरक्षण मंत्रालय आणि त्याच्या संबंधीची समिती बोलते आणि एकीकडे पंतप्रधान कार्यालय बोलते, अशा आशयाचं हे न्यूज आली होती द हिंदूला। आता संरक्षण मंत्री परिगर जे होते त्यावेळेस 14 नोव्हेंबर 2015ला त्यांना लष्करी अधिकाऱ्यांनी पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं होतं की पंतप्रधानांनी तर त्यांना पाहिजे असली तर नवी समिती नेमावी, परंतु बोलणी ही एकाच समितीशी झाली पाहिजे, असं यांनी स्पष्ट केलं होतं पत्रामध्ये। दोन ठिकाणी बोलणी करणं हे चांगलं नाहीये, ते प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं बाबा। आणि 2018 ऑक्टोबरमध्ये सर्वोच्च न्यायालयात राफेल संबंधी जे काही इश्यू झाला किंवा ती याचिका आली होती तिच्यामध्ये ह्या सगळ्या बाबीचा कसलाही उल्लेख सरकारद्वारे केला गेला नाही। आता बघा, ही न्यूज गेलेली आहे द हिंदूने, सो याच्या संबंधीचं जे काही ते येत्या काळात आपल्याला स्पष्ट होईल। पण राफेलवर डायरेक्टली प्रश्न येण्याचे चान्सेस कमी आहेत, कारण सरळ आपल्या व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह आहे। बट ठीक, तुम्हाला माहित पाहिजे की या सगळ्या न्यूज महत्वाची न्यूज आहे, फ्रंट पेजवर आहे। आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जे आहे त्याचा 17वा वर्धापन दिन आहे, त्याच्या संबंधी जीवन साधना गौरव पुरस्कार देण्यात आलेले आहेत। आता सर्वात आधी मी हे स्पष्ट करतो की विद्यापीठाच्या स्तरावरचे पुरस्कार कोणी विचारत नाही परीक्षेला, पण ही महत्वाची व्यक्ती आहेत, तर ही व्यक्ती कुठली व्यक्ती कुठल्या क्षेत्रात काम करते आणि त्यांचं वैशिष्ट्य काय आहे त्याच्याकरता मी हे सर्व नावं घेतलेली आहे। यातली काही तुम्हाला माहितही असतील। दमा मिराजदार साहित्य क्षेत्रातलं त्यांचं योगदान आहे। डॉक्टर विजय भटकर विज्ञान क्षेत्र, दादी जानकी आध्यात्मिक गुरु आहेत ब्रह्म कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या, गोकुळदास शहा कापड व्यवसाय आणि सामाजिक योगदान आहे, आणि ठमाताई पवार आदिवासींसाठी काम आहे। सो हे पाचवं जे नाव आहे ठमाताई पवार, हे नीट लक्षात असू देत, येत्या काळात हे महत्वाचं आहे आपल्यासाठी। ठमाताई पवार आदिवासींसाठी काम। लोकसत्तामध्ये पुस्तकांविषयी आलेलं आहे बघा, 3 ते 4 पुस्तकांविषयी आलेलं आहे, खूप महत्वाची पुस्तक आहेत ही। बॅलन्स कॉन्स्टिट्युशनलिझम, चिंतन चंद्रचूड यांचं हे पुस्तक आहे बघा। बॅलन्स कॉन्स्टिट्युशनलिझम याच्यामध्ये संसद आणि न्यायपालिका या दोघांमध्ये संघर्ष उद्भवू नये यासाठी संस्थात्मक तरतुदी काय आहेत आणि त्याच्यामध्ये संतुलित साधण्याचा जो काही प्रयत्न घटनाकारांनी केलेला आहे तो कितपत यशस्वी झाला आहे याचा उहापोह या पुस्तकात केलेला आहे। म्हणजे संसद आणि न्यायपालिका यांच्यामध्ये बॅलन्स कसा राहील हे इथं बघितलं गेलेलं आहे। म्हणजे इथं काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, काही केस स्टडी आहेत। ब्रिटनचं उदाहरण घेतलं तर तिथल्या सर्वोच्च न्यायालयात निवडक म्हणजेच नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा संकोच करणारे कायदे आणि घटनात्मक महत्वाच्या मुद्द्यांवर प्राधान्याने विचार केला जातो। दरवर्षी फक्त 65 याचिकांवर इथं विचार होतो। इकडं भारतामध्ये जर तुम्ही बघितलं तर भारताचं सर्वोच्च न्यायालय हे ॲपिलेट न्यायालय आहे आणि त्याच्यामुळे इथं याचिका आणि खटल्यांचा पूर्वहात असतो। 50,000हून अधिक याचिकांची सुनवाई आपल्या इथं होते, तर 60,000हून अधिक याचिका आणि खटले सुनावणीच्या प्रतीक्षेत असतात। म्हणजे बघा, कुठं 65 आणि कुठं 50,000 आणि 60,000 वेटिंगला आहे। सो हा सगळा जर प्रकार बघितला तर तुम्हाला कळतं की आपल्या न्यायालयांवर किती प्रेशर आहे आणि आपलं न्यायालय कशा पद्धतीने काम करतं। 9वं परिशिष्ट सुद्धा आहे, न्यायालयीन हस्तक्षेपास मर्यादा आणि बंधन तिच्यामुळे असतं। तुम्ही जर 2018 प्रिलियमचा पेपर बघितला युपीएससीचा, तर तिच्यामध्ये 9व्या परिशिष्टावर प्रश्न विचारला होता। सो 9व्या परिशिष्टामध्ये जर काही टाकलं तर न्यायालयाच्या हस्तक्षेपास बंधनं येतात, तिथं मर्यादा येतात। सो भारतामध्ये हे एक आपल्याला दिसून येतं। आरसी कूपर विरुद्ध भारत सरकार 1970 हा खटला आहे। आरसी कूपर विरुद्ध भारत सरकारचा खटला जो आहे त्याच्यामध्ये भारत सरकारने 14 बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा निर्णय घेतला होता आणि बँकेचे संचालक आणि समभागधारक जे होते त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याला आव्हान दिलं होतं। युपीएससी मेन्समध्ये 10 मार्कांसाठी किंवा 15 मार्कांसाठी आपल्याला अशा केसेस विचारल्या जाऊ शकतात। सो ही एक केस आहे कूपर केस की ज्यांनी नॅशनलिझम राष्ट्रीयकरण जे झालं होतं बँकांचं त्याला आक्षेप घेतला होता। 11 सदस्यीय घटनापीठ जे होतं त्यांनी बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा निर्णय रद्दबातल ठरवला होता किंवा याच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कशात दाखला दिला तर कलम 14 किंवा अनुच्छेद 14 समानतेच्या तरतुदीशी विसंगत असलेला निर्णय हा। मालमत्तेचं संरक्षण जर तुम्ही बघितलं कलम 19(1)(f) त्याच्यानंतर 31(2) याचाही भंग होतोय असं त्यांनी स्पष्ट केलं सर्वोच्च न्यायालयाने। नंतर केंद्र सरकारने काय केलं तर संसदेत घटनादुरुस्ती विधेयक आणून राष्ट्रीयकरण कायम ठेवलं। तसंच दुसरी महत्वाची गोष्ट केली की एखाद्या घटनात्मक मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं गेल्यावर त्याच मुद्द्यावर पुन्हा एकदा आव्हान देता येणार नाही, या अनुषंगाने घटना दुरुस्ती केली। पुन्हा
त्याच मुद्द्यावर, घटनात्मक मुद्द्यावर आव्हान देण्याचा स्कोप यांनी काढून घेतला. सो आर.सी. कूपर विरुद्ध भारत सरकार ही केस आहे. गोलकनाथ खटला आहे त्या 1967 मधला. जमीन धारणाविषयक कायद्यांना आव्हान देणारी याचिका आली होती. तिच्यामध्ये मूलभूत अधिकारांचा मुद्दा उपस्थित केला गेला होता. सो मूलभूत अधिकारांचा जर विचार केला तर संसदेला कोणतेही बदल करता येणार नाही मूलभूत अधिकारांमध्ये, असा निर्णय याच्यामध्ये दिला गेला होता. आणि इथून संसद आणि न्यायालय हा तीव्र संघर्ष झाला होता, कारण संसदेच्या विरोधात हा खटल्याचा निर्णय होता की मूलभूत अधिकारात तुम्ही बदल करू शकत नाही. पण नंतर केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार 1973 तुम्ही बघू शकता. केशवानंद भारती जो आहे तिच्यामध्ये संसदेला घटनादुरुस्तीचा अधिकार खंडपीठाने मान्य केला, तरी संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का लावता येणार नाही असा निर्वाळा याच्यात दिलेला आहे. केशवानंद भारती केस ही बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे काय आहे की तिच्यामध्ये तुम्ही काही बदल करू शकता, पण तुम्ही मूलभूत जो ढाचा आहे त्याला हात लावू शकत नाही. दुसरं महत्वाचं म्हणजे दहशतवादी आणि विघातक कृत्य प्रतिबंधक कायदा 1887 टाडा याचाही रेफरन्स या पुस्तकात दिलेला आहे. सो बॅलन्स कॉन्स्टिट्युशनिझम चिंतन चंद्रचूड यांचं बुक आहे. युपीएससीच्या मुलांसाठी हे खूप खूप महत्वाचं असं पुस्तक आहे. त्याच्यानंतर मिलिटरी हिस्ट्री ऑफ इंडिया हे दुसरं एक पुस्तक उमाप्रसाद थापतियाल यांचं. वेद पुराण काळापासून भारतीय लष्कराची परंपरा विकसित कशी झाली त्याची प्रक्रिया या पुस्तकामध्ये आपण बघू शकतो. तिच्यामध्ये 2 रेफरन्सेस मॉडर्न हिस्ट्रीशी रिलेटेड आहे. एक म्हणजे 1857चा जो उठाव आहे 1857 याच्यामध्ये पील कमिशन आलं होतं. 1857च्या उठावानंतर हे जे पील कमिशन होतं यांनी सैन्य रचना बदला संबंधीची काही नंतर बदल झालेले आहेत बघा. मद्रास, मुंबई ना प्रपोर्शन बदलण्यात आलं होतं. ते काय होतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं, कसं सैन्य रचना बदल झाला होता. त्याच्यानंतर 1925 स्किन्स कमिटी होती बघा. स्किन्स समिती इंडियन मिलिटरी अकॅडमीची स्थापना या स्किन समितीच्या शिफारसीनुसार झालेली आहे. आणि याच्यामध्ये सदस्य म्हणून 2 भारतीय लोकांचा समावेश म्हणजे मोतीलाल नेहरू आणि मोहम्मद अली जिन्ना. ओके. त्याच्यानंतर इंडियन आर्म फोर्सेस टेम्परिंग द स्टील हे दुसरं पुस्तक आहे. लेफ्टनंट जनरल रवी दास्ताने. संरक्षण व्यवस्थापनाबद्दल उपयुक्त सूचना करणारं हे पुस्तक आहे. सो संरक्षणासंबंधीच्या व्यवस्थापनाचं पुस्तक. अँटी नॅटलिझम नावाची एक टर्म आता सध्या न्यूजमध्ये आहे. अँटी नॅटलिझम म्हणजे काय? जन्मविरोधवाद. मुंबईचा राफाएल सॅम्युअल नावाचा तरुण आहे 27 वर्षाचा. त्यांनी त्याच्या आई वडिलांनी त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध जन्म दिला किंवा त्याची संमती न घेता जन्म दिला म्हणून त्यांच्यावर खटला करण्याचा विचार स्पष्ट केला आणि सध्या न्यूजमध्ये खूप गाजत आहे. सो अँटी नॅटलिझम म्हणजे काय? जन्मविरोधवाद. सो हा एक कन्सेप्ट आहे की आपण कोणाची परमिशन न घेता लोक मुलांना जन्म देतात. पण आता याच्यामध्ये हा सगळा फिलॉसॉफिकल गोष्ट आहे, परमिशन कशी घेणार वगैरे. सो हे अजून पुढे गेलेलं आहे प्रकरण. येत्या काळात बघूया ते आउटपुट काही येणार नाही याच्यातून. ओके. म्हणजे राफेल सॅम्युअलनी हे पण म्हटलेलं आहे की आई वडिलांनी मला खूप प्रेम दिलं वगैरे वगैरे. सो पण आता सध्या तो बराच त्यांनी टीआरपी खेचलाय. नीला विखे पाटील यांच्याबद्दल आपण बऱ्याच बाबी बघितल्या होत्या आधी, पण त्यांना लोकसत्तामध्ये व्यक्तिवेदमध्ये त्यांनी खूप अजून डिस्क्रिप्टिव्ह माहिती दिलेली आहे. स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफवन यांची राजकीय सल्लागार म्हणून नीला विखे पाटील यांची पूर्ण वेळ सल्लागार म्हणून आता निवड झालेली आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा स्वीडनला गेले होते तेव्हा स्वीडन बरोबर आपण हरित तंत्रज्ञान, पारदर्शी कर रचना आणि गुंतवणूक व स्टार्टअप या 3 गोष्टींसाठी करार केले होते. या 3 गोष्टींचे जर करार तुम्ही बघितले तर याच्यासाठी जो मसुदा तयार केला होता तो नीला विखे पाटील यांनी तयार केला होता आणि पुढाकार सुद्धा नीला विखे पाटील यांचा होता. माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांची त्या नात असून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले डॉक्टर अशोक विखे यांची त्या कन्या आहेत नीला विखे पाटील. नीला यांचा जन्म स्वीडनमध्ये झालेला आहे, पण त्यांचं प्राथमिक शिक्षण काही काळ नगरमध्ये सुद्धा घेतलेलं आहे त्यांनी. महाविद्यालयीन शिक्षण जे आहे ते स्वीडन, स्पेन व युरोपमध्ये झालेलं आहे त्यांचं. भाषा जर विचारात घेतल्या तर स्पॅनिश, स्वीडिश आणि इंग्लिश अशा 3 भाषा त्यांना येतात. वयाच्या 16व्या वर्षी सोशल डेमोक्रेटिक पार्टीचं सदस्यत्व त्यांनी घेतलं. म्हणजे 16व्या वर्षापासून राजकीय कारकीर्द सुरू होती त्यांची खऱ्या अर्थाने. 3 वर्षापूर्वी त्या सल्लागार होत्या, पण पूर्ण वेळ नव्हत्या, पण आता त्या पूर्ण वेळ सल्लागार झाल्या पंतप्रधानांच्या. डॉक्टर अशोक विखे पाटील यांच्याबद्दल जर तुम्ही बघितलं तर 1981 मध्ये व्यावसायिक कारणाने ते स्वीडनला गेले होते. त्यांचं नागरिकत्व सुद्धा स्वीडनचं आहे आणि अध्यक्ष जे ते आता जागतिक कृषी आणि आरोग्य संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. सो यांचं नागरिकत्व सुद्धा स्वीडनचं आहे. आणि नीला विखे पाटील यांच्याबद्दल काही टिपिकल बाबी पर्सनल त्यांच्या की त्यांना पिठलं व भाकरी खूप आवडते. नगरमध्ये त्यांचं येणं जाणं असतं नियमितपणे, कारण सर्व नातेवाईक नगरमध्ये असल्यामुळं. महाराष्ट्रीयन पद्धतीचा स्वयंपाक सुद्धा त्यांना करता येतो. नगर म्हणजे अहमदनगर. त्याच्यानंतर हेलिना हे रणगाडा विरोधी नाग या मार्गदर्शक क्षेपणास्त्राची आधुनिक आवृत्ती आहे. नाग जे आपण अँटी टँक म्हणून बघतो त्याचीच ही मॉडर्न व्हर्जन आहे त्याचं. याचा जो पल्ला आहे हेलिनाचा तो 7 ते 8 किलोमीटर आहे. हेलिकॉप्टरवरून याचा मारा करता येतो. हे DRDO द्वारा विकसित आहे. इन्फ्रारेड इमॅजिनिंग सीकर द्वारा याची मार्ग निश्चिती होते.
ओडिसाच्या किनाऱ्यावरून बालासोर जिल्ह्यातल्या चांदीपूर एकात्मिक चाचणी केंद्रातून याची चाचणी करण्यात आलेली आहे. सो हेलिना लक्षात ठेवा, नागचीच ही आवृत्ती आहे आधुनिक. 7 ते 8 किलोमीटरचा याचा पल्ला आहे. त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये पुतळ्यांवरील जो खर्च मायावतींनी त्यांच्या शासन काळात केला होता तो सर्व खर्च त्यांनी जमा करावा असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. स्वतःचे पुतळे, पक्षाचं निवडणूक चिन्ह याच्यात जनतेच्या पैशातून खर्च आला होता. आपण जर बघितलं तर आपल्याला युपीएससी इथिक्स मध्येही सिलेबसला असतं किंवा गव्हर्नन्स मध्ये की युटिलायझेशन ऑफ पब्लिक रिसोर्सेस प्रॉपर झालं पाहिजे. जो पैसा लोक कर म्हणून देतात त्याचा प्रॉपर खर्च करणं ही त्या प्रशासनाची जबाबदारी असते. या संबंधीची याचिका रविकांत नावाचे वकील आहेत त्यांनी 2009 मध्ये टाकली होती बघा. 10 वर्षांनी तिच्यावर सुनावणी होते. आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपल्या जे बुक आहे तिच्यामध्ये बघितलं की आपल्या न्यायव्यवस्थेवर किती प्रेशर आहे. त्याचं एक उदाहरण तुम्हाला केस स्टडी इथं पण दिसून येते. पी.व्ही. सिंधू यांच्याबरोबर ली निंग ही चीनमधील क्रीडा विषयक कंपनी आहे, यांनी 50 कोटीचा करार केलेला आहे. किदंबी श्रीकांत, ली निंग यांनी यांच्याबरोबर काही दिवसांपूर्वी 35 कोटीचा करार केला होता. सो हे न्यूज मध्ये आलं. पी.व्ही. सिंधूचा 50 कोटीचा करार. ली निंग नावाची कंपनी आहे. अमेरिका प्रत्येक देशासाठी असलेली ग्रीन कार्डची मर्यादा उठवणार असल्यासंबंधीचं विधेयक सादर झालंय. सो आता हे पास वगैरे झालं तर बघूया त्याचे डिटेल्स. पण हे जर झालं तर आपल्याला फायदा होईल याचा की टिपिकल जी काही लिमिटेशन्स आहेत ती उठतील. संपादकीयमध्ये सोशल मीडिया आणि निवडणूक आहे महाराष्ट्र टाइम्सला, आणि त्याचबरोबर एक परीक्षा ताणतणाव आणि त्या काळातला आहार कसा असला पाहिजे तो हे दोन्ही मी तुम्हाला टेलिग्रामवर आता पोस्ट करतोय, तिथून तुम्ही बघू शकता. 2018 हे चौथं सर्वात उष्ण वर्ष ठरलेलं आहे. नासा आणि नोवा. नासा तुम्हाला माहिती आहे, नोवाचा फुल फॉर्म आहे नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ऍडमिनिस्ट्रेशन. 2015, 16, 17, 18 हे 18 जे आहे की यांच्या तुलनेने कमी आहे थोडं, पण हे सर्वात चौथं वर्ष सर्वात उष्ण ठरलेलं आहे. 1880चा विचार केला तर सरासरी 1880च्या तुलनेमध्ये तापमानात 1 डिग्री सेल्सिअसनी जागतिक तापमानात वाढ झालेली आपण बघू शकतो. ग्लोबल वॉर्मिंगसाठी हे महत्वाचं आहे. सो 2018 चौथं सर्वात उष्ण वर्ष. डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या चॅनलला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. करंट संबंधीची मी ई कॉपी जी आहे की 1 जानेवारी ते 31 डिसेंबर ही आपल्या टेलिग्रामला ही टाकली, मी आज परत पोस्ट करेल. प्लस याची हार्ड कॉपी वेदांत झेरॉक्स, सदाशिवपेठ, हत्ती गणपती समोरून तुम्हाला कलेक्ट करता येऊ शकते, किंवा तुम्ही ई कॉपी म्हणून कुठूनही झेरॉक्स करू शकता. नो बडी आउट इट. डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या म्हणजे ह्याच नावाचं आपलं टेलिग्राम ग्रुप आहे. ओके, कसलाही डॉट नाही आहे इथं, गॅप नाही आहे. जसं टेलिग्रामचं युट्यूबचं नाव आहे तसंच तुम्ही टाईप करा, तुम्हाला हा ग्रुप मिळेल. सो आम्हाला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे सजेशन असले कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.